वॉर्म वेलकम सगळ्यांना. आज डे 20 आणि आपण सुरू करतोय हनुमान चालिसेतला 20वा दिवस, राईट? 20th डे 20 मध्ये आपण बोलणार आहोत. आज आपण व्हेरी क्लिअरली थोडंसं आपण बोलणार आहोत, थोडंसं, पण त्याचा रिलेव्हन्स तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये अगदी सहजपणे तुम्ही अनुभवताय. ऍक्च्युली आपण सगळेच जण अनुभवतो, पण त्याला मोक्ष किंवा असंच म्हणतात किंवा क्लॅरिटी तशी नसते आपल्याला बऱ्याच वेळेला. सो लेट अस स्टार्ट विथ अ प्रेयर. प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चिवा कोक्सवी, जगद्गुरु योगीराज, शंकर बाबा महाराज, गजानन महाराज, स्वामी समर्थ, शिर्डी साई बाबा, हे सगळ्यांना आव्हान करू नये परमेश्वरा. थँक यू फॉर द डीपर अंडरस्टँडिंग ऑफ फलचारी. थँक यू टू ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर द सेशन. ऍक्च्युली कालचा जो सब्जेक्ट होता काम, आणि आजचा जो थोडासा सब्जेक्ट आहे मोक्षाविषयी काय बोलणार. मोक्षाविषयी एवढंस हे सगळं आता 6 ते 6:30 मध्ये बोलणं कठीण आहे. पण आज मी कमीत कमी तो सब्जेक्ट टचबेस करू इच्छितो, आणि मग येणाऱ्या काही आपले सिरीज आहेत 2026 मधल्या, त्याच्यामध्ये आपण अजून या 2 सब्जेक्ट वरती आपण बोलणार आहोत. पहिले समजून घ्या मोक्ष. सगळ्यांना काम समजलंय काल? जे लोक काल नव्हते त्यांनी कालचं सेशन ऐका ऑनलाईन. डे 19चं सेशन ऐका. आता आपण थोडंसं समजून घ्या मोक्ष इंग्लिशमध्ये मोक्षाला म्हणतात लिबरेशन. रिपीट करा, लिबरेशन. मुक्तता इंग्लिशमध्ये वर्ड आहे फ्रीडम. द फायनल मोक्ष इज परत आपली सगळी कर्म संपलेली आहेत, आणि देन वी आर नॉट गोइंग टू गेट इन्कार्नेटेड. म्हणजे आता सगळी जन्म संपलेले आहेत, आता आपण परत येणार नाही. सगळी कर्म वर्कआउट झालेली आहेत, सगळे एक्सपिरियन्सेस संपलेले आहेत, ओव्हर झालेले आहेत. गुड, बॅड, अगली, हॉरिबल, बेस्ट सगळं संपलेलं आहे. सोलने अनुभव घेतलेला आहे, आणि आता ह्याच्यानंतरची सगळी कर्म संपलेली आहेत. यू डोंट कम बॅक इज अ फायनल स्टेज ऑफ मोक्ष. फायनल स्टेज दॅट यू डोंट कम बॅक. ती स्टेज आपली नाहीये बाय द वे. वी आर नॉट देअर येट, बट वी आर ऑल इन द प्रोसेस. माझ्याबरोबर 2 शब्द कायम लक्षात ठेवा. रिपीट आफ्टर मी. म्हणा डेथ. लेफ्ट हँड करा, वरती करा, म्हणा डेथ. सेकंड करा, म्हणा डाईंग. डेथ, डाईंग. Understanding? Death and dying. Now, why death and why dying? We are dying every day, and then one day there will be a death. आपली डेथ असणार आहे, but we are dying every day. हो का नाही? जसा आपण वाढदिवस सेलिब्रेट करतो, जसा उद्याचा दिवस, जसा आता 6:07 होत आहेत, we are just dying every day. We are progressing towards death. Death is a destination. We are just dying. In this lifetime and all the lifetimes in past, we are just death. We are born, birth, and then dying. Death, birth, death. आणि मधली जो हा जो मधला गॅप आहे is an experience of dying. Death. Finish. Death nantar the karma of the incarnated soul, याचा सगळा हिशोब कितो होऊन नंतर जे काय कर्म असतील त्याप्रमाणे आपली पुढची लाईफ टाइम ठरलेली असेल. याच्याविषयी जर इफ यू वॉन्ट टू लर्न मोर अबाउट दिस, अबाउट बर्थ, अबाउट डाईंग, अबाउट डेथ, मला असे का रिलेटिव्ह मिळाले, मला असे का नातेवाईक मिळाले, मला असे घरचे का मिळाले, मला असं पार्टनर का मिळाला, what really happens before the birthing process.
जन्म घ्यायच्या आधी, आपण जन्म घ्यायच्या आधी, आईच्या पोटी जन्माला यायच्या आधी, वूम मध्ये यायच्या आधी, वूम मध्ये यायच्या आधी काय नक्की होतं? इफ यू आर इंटरेस्टेड टू नो मोर अबाउट इट, यू शुड स्टडी GMCKS अचिव्हिंग वननेस विथ हायर सोल. हा वर्कशॉप कधी लागला मधुरतामध्ये, आपण ठाण्याला किंवा माझ्या ऑफिसमध्ये आपण बऱ्याच वेळेला वर्कशॉप होस्ट करतो. तो लागला, तुम्ही नक्की करा. बर्थिंग आणि डेथ आणि नंतर मग पोस्ट डेथ, व्हॉट रिअली हॅपन्स. इथपर्यंत ठीक आहे? मागच्या 1-2 मिनिटांमध्ये मी तुमच्याशी बोलतोय. यू आर एबल टू अंडरस्टँड? डेथ, डाईंग. So we are dying. The death is here, we are dying. We all are dying every day. We're all progressing every day. Is it a final destination? Yes, in this lifetime. Yes, in this lifetime, this is the final destination. So सगळ्यांनी तुम्ही तुमच्या संकल्पामध्ये, जो संकल्प तुम्ही बनवलाय, त्या संकल्पामध्ये असं लिहिलं पाहिजे, हे परमेश्वरा, स्पिरिच्युअल तुम्ही चौथं जे कॉलम बनवलाय संकल्पामध्ये, आता मी याच्यावरती विल नॉट स्पेंड टाइम, बिकॉज याच्या आधी मी 15 सिरीज आपण जवळजवळ इथे केलेल्या आहेत. 15 सिरीजेस आपल्या आहेत. काही आपण रेकॉर्ड केलेत, काही नाही, पण 2022 पासून रेकॉर्ड केलेले आहेत. त्यामुळे संकल्प कसे लिहायचे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आपण इथे भरपूर प्रॅक्टिस केली. सो आय विल नॉट टॉक मोर, पण त्याच्यात जरूर लिहा की हे परमेश्वरा, मला मोक्ष हवाय, मागायला काय हरकत आहे, मिळेल का नाही, वी डोंट नो, पण अर्ज तर करू. इथपर्यंत ठीक आहे? हे मी तुम्हाला खूप 1 लाख फुटाचे पण वरती सांगितलं. आता थोडस नॉर्मली ग्राउंडेड सांगतो. आता कशापासून तुम्हाला सुख हवंय, लिबरेशन हवंय, फ्रीडम हवंय, हेच अर्थ होतो ना मोक्षाचा. मोक्षाचा अर्थ काय होतो आपल्या जीवनात? आता मोक्ष काय? हे परमेश्वरा, काय मला कटकट आहे, मला त्यातनं मुक्ती हवी. अच्छा, तर कटकटीतनं मुक्ती हवी. ओ, मोक्ष फ्रॉम कटकट. अच्छा, गुड आयडिया. मोक्ष फ्रॉम व्याधी, गुड आयडिया. मोक्ष दत्त महाराजांना जेव्हा आपल्याला द्यायचा आहे सोल प्युरिफिकेशन करून, तेव्हाचा मोक्ष गुरु आपले करणार आहेत, सद्गुरू करणार आहेत. ते सगळं 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 आपल्या बसची बात, म्हणजे आपल्याला ते आपला विषय नाहीये तो. बियॉन्ड अंडरस्टँडिंग, बियॉन्ड कॉम्प्रिहेन्शन. But one day we will have to understand, and today is not the day. And not this forum also. So I want to really एकदम सिम्प्लिफाय करायचा मी प्रयत्न करतोय, करीन. मग कशातनं लिबरेशन हवंय? लिबरेशन हवंय की कधी एखादा असा विचार येतो आणि तो विचार माझी रात्रीची झोप घालवतो, त्यातनं लिबरेशन हवंय. येस ऑर नो? लिबरेशन अबाउट मी कधी बरा होणार, मी कधी बरी होणार. लिबरेशन, जेवढे मला आजार आहेत त्यातनं लिबरेशन. लिबरेशन म्हणजे मोक्ष. प्रत्येक वेळी मोक्ष म्हणजे गेला नाही, तो कधी हरणार. कधी हरणार. आणि म्हणून मंगलमूर्ती मंगलमूर्ती म्हणजे आपण आजच मी मठात, आमच्याकडे कार्यक्रम होता कारेगावला, तर काही जण माझे मित्र आहेत माझ्याशी बोलत होते. ते म्हटले तुम्ही मंगलमूर्ती जेव्हा म्हणताय तर पहिले गणपतीच आठवतो. म्हणजे ऍब्सोल्युटली राईट, कारण आपल्याला तोच गणपती आपण पूजतोय, आपल्या घरामध्ये आहे मंगलमूर्ती. पण ही जी आपली मूर्ती आहे ती मंगलमय करण्याच्या दृष्टिकोनानं या सिरीज मध्ये आपण काय शिकतोय? वी हॅव टू लेट गो सम इमोशन्स. इज इट इझी? नो, इट इज नॉट. आय एम टेलिंग यू, इट इज नॉट. गाडी चालवणं सोपं आहे, शिकणं सोपं आहे, शिकणं पण सोपं आहे, गाडी शिकणं पण सोपं आहे. इट इज व्हेरी इझी. व्हॉट इज नॉट इझी इज टू बी लिबरेटेड. कारण प्रत्येक वेळी व्ह्यू असतात, प्रत्येक वेळी आपली काही बांधणी असते. प्रत्येक वेळी आपण असा विचार करतो, माझे घरचे काय विचार करतील, माझे बाहेरचे काय विचार करतील, माझ्या आई वडील काय विचार करतील, माझ्या ऑफिस मधले काय विचार करतील, समाज काय विचार करेल, असाच विचार करतो का नाही आपण?
माझी मुलं काय विचार करतील, काय बंधन आहे, किती बंधन आहे. मग जर तुम्हाला कधीतरी मी ऍक्च्युली माझ्या एका सेशन मध्ये हे एक्झाम्पल करून घेतलं होतं, पण जर कधीतरी तुम्हाला मन मुराद दोन्ही हात असे अगदी पार करून एक तुमच्याच रूम मध्ये बेडरूम मध्ये, किंवा इफ यू हॅव युअर ओन हॉल, व्हॉटएव्हर, नोबडी इज ॲट होम, आणि यू वॉन्ट टू प्रॅक्टिस, छे असं कोण करतंय? म्हणजे आता घरी कोणच नाहीये, यू आर इन युअर ओन प्लेस, बट यू आर स्टील नॉट लिबरेटेड विथ युअर सेल्फ. हे खूप घन सांगतोय मी आता. अशा जंजीरों में ऐसे बांध दिया गया है अपने आप को कि अपने ही रूम में, अपने ही घर में, अपनी ही जगह में मन मुराद विल नॉट बी एबल टू डू व्हाट यू वांट टू डू, which is good of course. मतलब what you want to do good, just self love, स्वधर्म. काहीतरी आरशात बसून बोलावं स्वतःशी, काय रे कसा आहेस, काय ग कशी आहेस तू, सॉरी यार बरेच दिवस तुझं माझं बोलणं नाही झालं. त्या दिवशी बघितलं आपल्या समोर when I was doing many meditation with you, आठवतंय का तुम्हाला हे संवाद? त्याच्यानंतरचा आठवतो का संवाद की जेव्हा यू आणि मीची स्टोरी करून दिली होती आपण, तेव्हा आपण अदर यू कडे पाहताना तो अदर यू आपल्याशी बोलत पण नव्हता. तो म्हणतो तू कोण आहेस, एवढ्या वर्ष कुठे होतास, आणि आपण त्याला धावडवतोय, चल जाऊ दे उद्या बघू. द लिबरेशन, मोक्ष हा घन शब्द आहे, पण जीवनात लाइटर शब्द आहे त्याच्यासाठी. लिबरेशन इज फ्रीडम. वी ऑल वॉन्ट फ्रीडम फ्रॉम पॉवर्टी, राईट? हात वरती करा, येस और नो. पॉवर्टी, हे परमेश्वरा माझ्या जीवनातलं दारिद्र्य निघून जात आहे ना, सगळ्यांची इच्छा आहे. मोक्ष, कसला मोक्ष? दारिद्र्यपणाचा मोक्ष. वी वॉन्ट टू बी इन गुड हेल्थ. व्याधीचा मोक्ष होऊ दे, आउट होऊ दे परमनंटली. येस और नो. मग जेव्हा आपण स्वतःला फॉरगिव्ह करत होतो त्या दिवशी, तेव्हा आपल्याला जी आंतरिक जी फिलिंग होती, तसं वाटलं की हाच स्टेज मध्ये राहून जरा थोडस यू अँड मी, दिस इज अ मी टाइम. तो स्वतः मी टाइम जो आहे, मी टाइम, तो आपण किती वेळा देतोय स्वतःला? फार जास्त वेळा देत नाही. जे काय आपण मधुरतामध्ये भेटतोय, तुम्ही काही प्रायव्हेट सेशन्स मध्ये येताय, काही जण माझ्याकडनं हिलिंग घेताय, काही जण NLP काही प्रॅक्टिस करताय. मे बी दोज पीपल, दोज ऑफ यू नो व्हॉट आय एम टॉकिंग इन डिटेल, बिकॉज यू कम अँड मीट मी, आणि त्याच्या काही मी तुम्हाला टाइम देतोय. पण द रिअल फ्रीडम इज द मोक्ष इज आफ्टर डेथ. परमेश्वर, गुरुजन हे सगळं बघणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण स्वधर्मामध्ये शिकलो, पहिल्या 4 फलांमधलं पहिलं फल धर्म. इट इज इम्पॉर्टंट, हा माझा धर्म आहे, आपला धर्म आहे, टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. जबाबदारी मला मुलांची आहे, मुलांची असू शकते, असते, समाजाची आहे, आई वडिलांची आहे, जी जबाबदारी आहे, नवरा बायकोची आहे, जी जबाबदारी आहे, ऑफिसची आहे, पण ऍट व्हॉट कॉस्ट? हनुमान चालीसा फलचारी इज एक्स्ट्रीमली डीप एसोटरिक, डीप अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. Those who can forgive themselves can forgive others. नाही पण सर त्यांनी माझ्याशी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागलेलं, गैरफायदा घेतला, माझे पैसे खर्च केले वगैरे वगैरे, बरोबर, भरपूर माझी इमोशन्स, माझी वर्ष वाया गेली. आय नो. पुढची जायची नसतील तर आत्ता मोक्ष करायचा का त्या इमोशन्सचा? की राग बाळगूया अजून? मग रागाचं रूपांतर कॅन्सरमध्ये होईल, चालेल का? रागाचं रूपांतर अजून काही आजारांमध्ये होईल, चालेल का? रागाचं रूपांतर आजकाल अल्झायमर तर भरपूर सारे केसेस आपण पाहतो, चालेल का? ब्रेन फॉगिंग मध्ये जर झालं तर चालेल का?
नाही चालणार. कशातनं मोक्ष हवाय? देयर इज अ वर्ड कॉल पर्जिंग. पर्जिंग, PURGING. लेट मी ट्राय टू गेट इंग्लिश वर्ड फॉर पर्जिंग. मराठी वर्ड, सॉरी. बघूया पर्जिंगचा. लेट मी फाइंड पर्जिंग मीनिंग इन मराठी. वाव, समथिंग आय लव्ह दिस वर्ड. शुद्धीकरण. शुद्ध करणे. मग जर हे आपलं जर मन असेल, हे विचार असतील आपल्या हातामध्ये, तर हे शुद्धीकरण होऊ शकतं का? हो. तुमची सगळ्यांची इच्छा आहे का ऑनलाईन? आर यू रेडी टू एक्सपिरियन्स दिस? येस, टेल मी येस. तुम्ही सगळेजण राईट हाताने लेफ्ट शोल्डरला टॅप करा. लेफ्ट हाताने राईट शोल्डरला टॅप करा. म्हणा आय एम रेडी. 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 टेक अ लॉंग डीप ब्रेथ. चष्मा छानपैकी काढून ठेवा. जस्ट रिलॅक्स. आणि सगळ्यात पहिले स्वतःला डोळे बंद करून सांगा. स्वतःचं नाव घ्या. फॉर एक्झाम्पल, आय एम जस्ट टेकिंग माय ओन नेम अँड सेइंग शैलेंद्र, I will free you today from some imprisonment. मी आज तुला शांतपणे I will release imprisonment. Inner prison, बंदिस्त अवस्था जी माझी स्वतःच मी करून ठेवली आहे, त्या बंदिस्त अवस्थेत ना मी स्वतःला आज रिलीज, मोकळं करणार आहे. मोक्ष देणार आहे मी एक आठवणींना. मगाशी तुम्ही खांदे टॅप केले. फोकस कंटिन्युअसली त्या खांद्यांवरती, त्या पाठीवरती. ॲज इफ देर इज अ बॅकपॅक. एक मोठी बॅग आहे आणि ती भरली आहे दगडांनी, ज्याच्यामध्ये पश्चाताप आहे, राग आहे, काही अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहेत जीवनामध्ये. अनरिअलिस्टिक. आणि त्याला जबाबदार हे मूवीज आहेत, भीती आहे, गिल्ट आहे, काही अशा जखमा आहेत ज्या असं वाटतं आपल्याला की खूप कठीण आहेत. There are some past wounds which are disturbing even today. खूप सारी अशी माती आहे, खूप सारी अशा काही मेमरीज आहेत, त्या एवढ्या त्रासदायक आहेत परमेश्वरात की तो त्रास मी आजही मनात सहन करत आहे. I am experiencing that pain, inner pain, आणि जणू काही तो इनर पेन म्हणा मी माझ्या खांद्यावरती घेऊन चालतोय. तो पेन मला रिलीज करायची माझी पूर्ण तयारी आहे. म्हणा मला मोक्ष हवाय. म्हणजेच काय हवंय आपल्याला? मनशांती हवी आहे. स्वतःला सांगा. टेल दिस टू युअर सेल्फ. आर यू रेडी? आर यू रेडी टू रिलीज दिस? म्हणा आज मी स्वतःला मोक्ष देतोय. आय एम रेडी टू लिबरेट माय सेल्फ. प्रभू रामाच्या आशीर्वादाने, भगवान हनुमान यांच्या कृपेनी, यांच्या बजरंग शक्तीने, सगळ्या आपल्या गुरुजनांच्या साह्याने मी तयार होतोय. Do you know? आय एम एक्सपिरियन्सिंग दिस. हा माझा निर्णय आहे टू रिलीज द पेन.
is my decision to release the pain, to release the suffering. ही जी बॅग मी पाठीवरती घेऊन चालतोय, डोक्यावरती घेऊन चालतोय, स्वतःनी मनाच्या पडद्यावरती स्वतःच बघा काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही स्वतःची. काय चाललंय, काय खातोय, काय जीवन चाललंय, स्वतःला विचारा बरं. स्वतःचं नाव घ्या आणि जस्ट आस्क युअर सेल्फ. फॉर एक्झाम्पल, आय एम जस्ट टेकिंग माय नेम. म्हणून शैलेंद्र, अरे काय चाललंय तुझं? हे जीवन आहे का? काय शिकतोय आपण हनुमान चालिसामध्ये? प्रभू रामांकडनं आपण काय शिकतोय? As you progress further, स्वतःला तुम्ही आज प्रॉमिस करा, आय विल एक्सपिरियन्स मोक्ष. म्हणा, मोक्ष म्हणजे काय? इनर पीस. हे सगळं वजन मी आज प्रयत्न करणार आहे. प्रयत्न. आय विल ट्राय टू रिलीज ॲटलिस्ट वन पेनफुल मेमरी. वन. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू जसं तुम्हाला समजेल, धीरे धीरे, बिलकुल, you will experience this yourself. Once you experience this yourself, then you can apply it in some memories of past. जैसे जैसे आप इंटरनल डायलॉग करोगे, as you are progressing with internal dialogue, your mind, your neurons, your inner self तुम्हाला सहकार्य करायला तयार आहेत. They are ready to participate, they are ready to cooperate, they are ready to help you. त्यांना म्हणा थँक्यू. But I am ready to liberate at least the most painful memory today. The most painful memory today. पश्चाताप, रिग्रेट्स, कुठल्या कुठे इथे आलो, कुठल्या कुठे तिकडे गेलो, का बरं घेतलं, ही गाडी घेतली नसती तर, या ठिकाणी घेतलो नसतं तर, नोकरी बरी होती, इथे नव्हती, इथे बरी होती. It could be anything. It could be your marriage, it could be your partner, it could be your business, it could be the city. You never know. Allow your shoulders to drop. Allow your face to relax. सैल सोडा स्वतःला. This is a time to release. This is time to forgive. This is the time to, this is actually the time to return back home to yourself. आत्मभेट त्याला म्हणतात. Imagine golden light around you. This light is relaxing, healing every cell in your body, every muscle. त्या प्रत्येक सेल वरती लिहिलंय राम, राम, राम.
जणू काही आपल्या हार्ट चक्राच्या अगदी अवतीभोवती एंजल्स आलेत आणि जणू काही आपल्याला त्यांनी हक केलंय. आणि आज तुम्ही स्वतःला सांगणार आहात की स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा की देअर कुड बी नाही, देअर आर ओल्ड मेमरीज ऑफ मिस्टेक्स, रिग्रेट्स, अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स. काही कला आहेत, काही द्वेष आहेत, काही राग आहे. पण I have decided to release all the harshness. I have decided to release the pain. माझा निर्धार आहे की मी रोज स्वतःला शुद्धीकरण करणार आहे. Every cell of your body, every muscle, every tissue, all the neurons, they are just absorbing these blessings. आणि जसं जसं तुम्ही हे एक्सपिरियन्स करताय, तुमचा श्वास, your breathing is becoming rhythmic. एक लयबद्ध श्वास घेताय. The word is rhythmic. Take a long deep breath. Enjoy this state. I let go of the guilt, I let go the shame, I let go the anger. आणि मनातल्या मनामध्ये सतत हे बोलत राहा की स्वतःच नाव घ्या हवे तर म्हणा आय फॉरगिव्ह मायसेल्फ. आय फॉरगिव्ह मायसेल्फ. जेव्हा जेव्हा तुम्ही आय फॉरगिव्ह मायसेल्फ बोलताय तेव्हा तेव्हा तुमचे सेल्स ऑफ द बॉडी मोकळ्या व्हायला सुरुवात होत आहे. एस्पेशली तुमच्या लंग्स वरती कॉन्सन्ट्रेट करा. म्हणा आय फॉरगिव्ह. आय फॉरगिव्ह मायसेल्फ. I choose to get healed. I choose healing. I choose healing. I choose happiness. म्हणा माझा निर्धार आहे. It is my decision. I choose being wealthy. व्हिज्युअलाइज करा की तुमचं जे शरीर आहे, मन आहे, इतकं छान आपण शुद्धीकरण होत आहे. सगळीकडे खांदे, पाठ, सगळं वजन हळूहळू कमी होत आहे. धीरे धीरे बिलकुल रिलीज करून टाका पश्चाताप. इट्स ओके. पुढे किती सुंदर जीवन आहे. पण आय एम रेडी टू वेलकम फ्युचर इन माय लाईफ. आय लेट गो. शरीराच्या अशा कुठल्याही भागामध्ये जिथे तुम्हाला बॉडी पार्ट्स तुमचे थोडेसे डिस्कम्फर्ट असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल,
एस्पेशली काही जणांना जर सांधेदुखी असेल तर म्हणा, आय रिलीज अँगर, आय रिलीज द अँगर, आय रिलीज द पेन. स्वतःला शिक्षा देण्याची प्रवृत्ती मी बदललेली आहे, मी सोडलेली आहे. स्वतःलाच मी जेलमध्ये टाकल्यासारखा वागतोय. आय रिलीज द रिस्ट्रिक्शन्स, म्हणा, रिस्ट्रिक्शन्स. श्वास घेत राहा, श्वास सोडत असताना एव्हरी टाइम यू एक्सेल. कोणीतरी आपला अपमान केलेला आहे, रिलीज करा, करत राहा रिलीज, कीप रिलीजिंग. कोणीतरी आपल्याला नावं ठेवलेली आहेत, तू जाडीचा आहेस, तू जाडाचा आहेस, तू बारीकाचा आहेस, तू काळाचा आहेस, तू गोराचा आहेस, तू हेच आहेस, तू तेच आहेस. टुडे इज द डे टू रिलीज दिस मेमरीज, दिस वर्ड्स. तू असाच आहेस, तू तसाच आहेस, वगैरे वगैरे जे शब्द होते रिलीज करून टाका. आय रिलीज म्हणून. जी बॅग तुमच्या खांद्यावरती होती त्या बॅगेचं वजन कमी करा. मानो की त्या बॅगेचं वजन 100 किलो होतं आणि तुम्ही खांद्यावरती घेऊन चालताय, पाठीवर घेऊन चालताय, डोक्यावर घेऊन चालताय. जसं जसं मी हे वजन, माझे नंबर्स मी काय आता बोलणार आहे, ते वजन तुमचं कमी होणार आहे आणि तुमचे पाठ, तुमचे खांदे, डोकं हलकं होणार आहे. रिलीज करत राहा हे वजन. एक साइडला म्हणा आय रिलीज, एक साइडला तुम्ही रिलीज करत राहा, एक साइडला मी तुम्हाला इथून मदत करतोय. 100 kgs आता 90 झालेले. रिलीज, यू आर डुइंग अ गुड जॉब. रिलीज. 80, रिलीज, रिलीज. चला, गुड, यू आर एबल टू डू इट. रिलीज, फटाफट रिलीज करा. गुड, यू आर डुइंग गुड जॉब. 70, रिलीज. 60, रिलीज, रिलीज. थांबू नका. 50, रिलीज, 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 रिलीज. 40 किलो झालेत, 60 किलो कमी झालेले आहेत. रिलीज करत राहा. 30, 20, 10, थोडंसंच राहिले. रिलीज, रिलीज. आज स्वतःला मोकळं करा, लिबरेट करा. या सगळ्या इमोशन्सला मोक्ष देऊन टाका परमनंटली आणि अनुभव करा. स्वतः राममय आपल्याला व्हायचं आहे, मंगलमूर्ती आपल्याला करायची आहे. 10. आता डबल पॉवर करा रिलीजिंगची. मानो की एक व्हॅक्युम क्लीनर लावलाय आणि तो व्हॅक्युम क्लीनर तुमच्या पायाशी आहे, हाताशी आहे, छातीशी आहे, शोल्डरशी आहे, पाठीशी आहे आणि त्याचे पाईप्स तुम्हाला रिलीज करायला मदत करतायत आणि तो भरधाव चालतोय. दिस व्हॅक्युम क्लीनर इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. त्याच्या व्हॅक्युम क्लीनर वरती लिहिलंय राम, लिहिलेलं आहे आणि एका साइड लिहिलेलं आहे जय बजरंगबली, जय श्रीराम. रिलीज करा. 10, रिलीज करा. डबल रिलीज करा. 9, रिलीज. 8, रिलीज. 7, 6, कीप रिलीजिंग. डबल 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 रिलीज. 6, 5, 4, 3, रिलीज. 2, 1 and 0. संपूर्ण रिलीज करून टाकली आहे तुम्ही. खांदे तुमचे मोकळे झालेले आहेत. विज्युअलाइज करा ती बॅग अवकाशात ना. एंजल्स आले, प्रभू रामाचे देवदूत आले आणि सहजपणे ही बॅगच नाहीशी झालेली आपल्या खांद्यावरनं, डोक्यावरनं. मन अत्यंत शांत होत आहे, झालंय, जणू काही वजन कमी झालंय. And now is the time that you allow one person to appear in your mind. एक अशी व्यक्ती आणि सांगा की I am ready to forgive you today. Somebody who has hurt you the most or disappointed or failed. जेव्हा तुम्हाला त्यांची आवश्यकता होती त्या
वेळी ते नव्हते, काही कारणास्तव असं पण असू शकतं, किंवा ज्यांनी तुम्हाला फसवलंय, त्यांनी तुम्हाला आर्थिक त्रास दिलाय, मानसिक दिलाय, व्हॉटएव्हर. म्हणा, आय एम रेडी टू फॉरगिव्ह यू. दिस इज द बेस्ट स्टेज विच यू आर राईट नाउ. एका अंतरावरती ते उभे आहेत, तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये अंतर आहे. मानो की एक 20-25 फुटाचं अंतर. तुम्ही सुरक्षित आहात, रामाच्या सावलीत आहोत आपण सगळेजण. यू आर इन कंट्रोल ऑफ युअर इमोशन्स राईट नाउ. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये ठेवा, आशीर्वाद मुद्रेत ठेवा असे. आणि मानो की तुमच्या दोघांच्या मध्ये जे इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये एक ग्लास वॉल आहे, ग्लास वॉल. आणि ही ग्लास वॉल, त्याच्यावरती राम लिहिलेलं आहे. तुम्ही अत्यंत सुरक्षित आहात. नथिंग टू वरी. देयर इज अ कम्प्लीट प्रोटेक्शन. You say, I release and I forgive you. Release you, I set you free and I free myself. मी स्वतःला मोकळं करत आहे या बंधनातना, निगेटिव्ह बंधनातना, रागातना, द्वेषातना, जे काय असेल तुमच्यामध्ये. पण आय कम्प्लिटली, फ्री, थरोली, परमनंटली आय रिलीज दिस पेन बिटवीन अस. माझा आज निर्णय, हनुमान चालिसेतला आजचा 20वा दिवस आहे. हा आमचा संकल्प आहे म्हणा इकडे बजरंग सिरीज मध्ये स्वतःची मंगलमूर्ती करण्याचा. जसं भगवान हनुमानाने, प्रभू रामाने आपल्याला आशीर्वाद दिले धर्माचे, अर्थाचे. अर्थ, आय हॅव डिसाइडेड टू बिकम हेल्दी म्हणा. आय हॅव डिसाइडेड टू बिकम वेल्दी. आय हॅव डिसाइडेड टू हेल्प अदर्स, मेनी पीपल थ्रू व्हेरियस चॅनल्स, मोड्स. माझा निर्धार आहे म्हणा. आणि म्हणूनच आय हॅव डिसाइडेड टू फॉरगिव्ह यू. कीप सेइंग दिस अगेन अँड अगेन. रिपीट दिस. आय फ्री यू म्हणा आणि आय फ्री माय सेल्फ. आय चूज पीस ओव्हर पेन. जिथे दुःख आहे आणि आनंद आहे म्हणा, मी आनंद उचललाय आणि दुःख सोडलेलं आहे. म्हणा, आय फॉरगिव्ह दिस चॅप्टर ऑफ माय लाईफ. आय रिलीज दिस. आय नो लॉंगर कॅरी दिस वेट. बस, याच्यापेक्षा जास्त वजन या आठवणींचं, या मेमरीचं, या दुःखाचं, यापेक्षा मी चालणार नाही, घेणार नाही म्हणा. हेच मी आता रिलीज करत आहे परमेश्वर. आय नो लॉंगर विल कॅरी दिस वेट इन माय लाईफ. करत राहा रिलीज. आय एम विथ यू, आय एम सपोर्टिंग. मी तुम्हाला गाईड करतोय. आणि जसं तुम्ही करताय, शरीराचं प्रत्येक कण, आरबीसी, डब्ल्यूबीसी, न्यूरॉन्स, जीन्स, खांदे आपले सुटलेत, मोकळे होत आहेत आणि तुम्ही आनंद अनुभवताय. यू आर लिबरेटिंग युअर सेल्फ. सगळ्या बंधनांना तुम्ही स्वतःला मोकळं करत आहात. स्वतःला सांगा की आय एम लव्हिंग टू व्हॉट आय एम बिकमिंग. मला आवडतंय मी तसा करतो. आय एम रिअली लाइकिंग टू व्हॉट आय एम बिकमिंग. म्हणा, माझ्या गुरूंनी मला जणू काय एक दगड म्हणून घेतलेला होता आणि त्यांना हवाय तसा मला घडवतायत. माझी मंगल मूर्ती करतायत. माझ्या आत्म्याचं, मनाचं शुद्धीकरण करतायत. जर तुम्हाला गुरु आहेत त्यांना म्हणा की मला माफ करा, बऱ्याच वेळेला
मला नाही हो लक्षात आलं. मला माफ करा. त्यांचा होकार घ्या आणि हळवारपणे गो बॅक टू दॅट मोमेंट अगेन. द पर्सन whom you are trying to forgive, there is lot of light around this person. प्रचंड प्रकाश आहे. तो प्रकाश अत्यंत तुम्हाला आणि त्यांना मोकळं करतोय. मनाच्या पडद्यावरती स्वतःला सांगा, आय एम हील्ड, आय एम फ्री, आय चूज लव्ह. आत्मसन्मान, आत्मप्रेम. पण आय एम फ्री. मानो की तुमच्या हार्ट चक्रामध्ये प्रभुरामाचे आशीर्वाद मस्तपैकी आपल्याला साठवता येत आहेत. आता यू आर बिकमिंग अ कंटेनर ऑफ ब्लेसिंग्स. स्माइल करा आणि स्वतःला सांगा, मला तू आवडतोयस कालपेक्षा. आय एम रिअली लाइकिंग यू टू व्हॉट यू आर बिकमिंग. यू आर ग्लोईंग. आय लाइक युअर स्माइलिंग फेस. I like when you are happy. I like when you are peaceful. आपले गुरु आणि सगळे गुरुजन प्रभुराम आपल्याकडनं हीच अपेक्षा करतात. आत्म्याचं शुद्धीकरण is the process of dying. In the process of dying, we purify the soul. Gently return back to the body. हाताचं दर्शन करा. या सगळ्या निगेटिव्ह बंधनाशी मानो की तुम्ही त्यांच्या सगळ्यांची लिंक कट करून टाकताय, डिस्कनेक्ट करून टाकताय. हात मोकळे करा. Look to your right, towards your left, the top. Look down. Try to remember the last 3 digits of your mobile phone. आठवले? डोळे उघडा. If there's water nearby, sip a glass of water. Beta, is the room जिथे तुम्ही बसला थोडीशी ब्राईट दिसते का? अच्छा, मगाचपेक्षा ब्राईट दिसते. येस, राईट. डिड यू एक्सपिरियन्स वेर यू एबल टू लिबरेट? येस. थांबूया. राईट. काय सांगणार तुम्ही स्वतःला? आय वॉन्ट टू रिलीज दिस permanently. Keep going. This is every day. एकदा तुम्ही हे समजलं की हा व्हिडिओ ऐकला, नोट्स बनवा आणि जस्ट डू दिस पार्ट अगेन अँड अगेन. टू फॉरगिव्ह युअरसेल्फ, फॉरगिव्ह अदर्स. अदर्स म्हणजे दुसऱ्या राज्यातले नाही, आपलेच घरातले, बाहेरच म्हणजे आपल्या बरोबरची लोक, आपलेच नातेवाईक, आपलेच रिलेटिव्ह. जास्त दूर नाही आहेत कोणी, इथेच आपले पार्टनर्स, नवरा, बायको, मुलं, सासरे, जावई, व्याही. फॉरगिव्ह. चुन चुन के फॉरगिव्ह. थांबूया. राईट. सो आय सी यू टुमॉरो. उद्या शेवटचा दिवस आहे. 21 दिवस हनुमान चालीसा पूर्ण होत आहे. ट्राय टू डू बुंदी शेव. मोदक तर जास्त होईल, पण मे बी बुंदी शेव हनुमानाला दाखवा. ट्राय टू विजिट द टेम्पल. पोस्ट करा. किंवा आज गेला संडे, काय लोक तुम्ही नोकरी करताय, बिझनेस करताय, व्हॉटएव्हर युअर टाइम शेड्यूल इज, आज जा, दर्शन घ्या. उद्या हनुमानाला नैवेद्य दाखवा. घरी नैवेद्य दाखवा. सगळ्यांना घरी प्रसाद द्या. ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसमध्ये द्या. थँक्यू.
All right, wherever possible, try to call the person and say sorry. Wherever possible, म्हणतोय. Try to call and say thank you and I'm sorry, or just say thank you. That will be even more powerful. When you physicalize things, it will be powerful. थांबूया, राईट? रेकॉर्डिंग थांबवतोय मी आता. थांबा, माझ्याबरोबर आपण हनुमान चालीसा करूया. Rest of you online on YouTube. Tata, bye bye. I'll see you tomorrow.